रूपांतरण दरसाल वर्षाका 10,000 आणि 3 वर्षासाठी 5,000 रुपयावरील सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक काढा. आता हे गणित सेकंदात सुटते. फक्त एक लक्षात ठेवायचं, जेव्हा चक्रवाढ विचारते 3 वर्षासाठी विचारते तर सरळ सरळ लिहून घ्यायचं 1 3 3 1 3 3 न 1. आता 1 3 3 मध्ये 1 काय वय हे माया वय मुद्दल आणि ह्या 3 काय वय हे माय सरळ व्याज आणि ह्या एवढे जे आहे ते काय माया चक्रवाढ व्याज. मग हे जर चक्रवाढ व्याज होय हे सरळ व्याज होय ह्या काय असेल माया फरक असेल. सरळ व्याज चक्रवाढ व्याज मधला जेवढं काढायचं आहे. आता मी काय करतो एक एक लिहितो. माया मुद्दल किती आहे 5,000 आहे तर 5,000 लिहून घेतले. आता 5,000 10% किती येते 5,000 10% असते. आपल्याला माहित आहे किती एवढं एक शून्य दाबला बोललेलं 10% म्हणजे 500. ठीक आहे. आता 500 10% किती असते एक शून्य दाबला 50 म्हणजे हे झालं माया 50. याचे 10% किती असते एक शून्य दाबला हे झालं 5. ठीक आहे. आता काय झालं याची आता मला काय नाव सांगितलं मला विचारलाय फक्त फरक विचारलाय. हे होय माहित सरळ व्याज हे होय माहित चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज वजा सरळ व्याज जर केलं मला काय भेटत फरक म्हणजे 3 आणि 1 कारण फरक होय. म्हणजे याचा गुणाकार किती झाला 5 3 15 म्हणजे 150 आणि 5 1 5 म्हणजे याची बेरीज किती झाली भाऊ 155 झाली. येस माय आन्सर आहे ऑप्शन पहिलं. जर व्हिडिओ आवडला असेल त्यांना लाईक करा सबस्क्राईब करा.